रामकृष्ण हरी. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. राजविद्या राजगुह्य योग नामक 9मोऽध्याय तदंतर्गत 9व्या उपसंहाराकडे जात असताना भगवंताने शेवटी आपल्या भक्तीचं महात्म्य, भक्तीचा गौरव, भक्तीची एक अपूर्वता, भक्तीची एक विशेषता, भक्तीचं अलौकिकत्व, भक्तीचा एक असामान्य धर्म, अशा भूमिकेतून ह्या 9व्या अध्यायाच्या उपसंहाराचे काही श्लोक आहेत. आणि ते सगळेचे सगळे श्लोक स्वतःला कोणी जर उपेक्षित म्हणून घेत असेल तर त्याने घेऊ नये, किंवा तथाकथित समाज रचनेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये कोणाला कमी कोणी लेखत असेल किंवा कोणी स्वतःला श्रेष्ठ समजत असेल, त्या संबंधाचा सुद्धा भ्रम राहू नये याकरता हे श्लोक अत्यंत उद्विग्न स्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या जीवाला सुद्धा संजीवनी प्रदान करणारे हे सगळेचे सगळे हे श्लोक आहेत. याचा गौरव आपण नक्कीच करूया. भगवंत म्हणतात, 32 क्रमांकाचा श्लोक आहे. यात मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यः तथा शूद्रास् तेऽपि यान्ति परां गतिम्. भगवान म्हणतात, ही कारण हे पार्थ, अर्जुना, मां व्यपाश्रित्य, म्हणजे माझा आश्रय ज्यांनी केला आहे आणि असा माझा आश्रय स्वीकारून ते पराम गतिम यांती, ते परमगतीला, श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. माझा आश्रय, खरोखर माझा आश्रय घेऊन ते सुद्धा परमगतीला प्राप्त होतात. मग ते सुद्धा परमगतीला प्राप्त होतात ते कोण आहे? तर त्यांचा उल्लेख भगवान करतात. पापयोनयः, ज्यांना जन्माला येण्याचं कारणच पाप आहे आणि म्हणून अशा पाप जातीतील कोणी असेना काही, पापयोनयः अपि स्युः, अशा पापयोनीतील जरी कोणी असलं, कोण आहे म्हटले, असं का म्हणतात? त्याचं कारण सांगताना स्त्रियाः
वैश्याः तथा शूद्राः ये पापयोनयः अपि स्युः ते परां गतिं यान्ति. स्त्रिया किंवा वैश्य किंवा शूद्र किंवा आणखीही कोणी पापयोनीतले असे नका, ते माझा आश्रय घेतला तर परमगतीला प्राप्त होतात. माम आश्रयत्वम म्हणजे माम गृहीत्वा ए अपि स्युः पापयोनयः पापम योनिम येषां ते पापयोनयः. पापच ज्यांना कारण आहे अशी पापयोनयः पापजन्मनः अशी पापा हेच ज्यांच्या जन्माला कारण आहेत ते कोण आहे तर त्याचं स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः ते अपि पराम गतिम प्रकृष्टाम गतिम यान्ति. ते सुद्धा श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. ह्या श्लोकावरती एक समीक्षात्मक चिंतन आता नको करायला. आपण ह्या सगळ्या ओव्यांचं चिंतन झालं की मग ह्या श्लोकाच्या संबंधानं एक सामाजिक तथाकथित पुरोगामित्वाची भूमिका घेणाऱ्या लोकांना हा श्लोक कदाचित एक आव्हानात्मक आक्षेपार्हही वाटण्याची शक्यता आहे. पण त्याची कारणमीमांसा या श्लोकावरच्या ओव्या सगळ्या झाल्यानंतर आपण करूया. पहिल्यांदा हा श्लोक काय आहे, त्यातले शब्द काय, त्यातले अर्थ काय, त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य हे सगळं पाहिल्यानंतर मग ह्या संबंधाची आपण एक सामाजिक भूमिकेतून याचं चिंतन आपण नक्की करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा यथातथ्य अर्थ काय आहे हे तर समजून घेऊया. यावरती ज्ञानेश्वर महाराज भाष्य करतायत. म्हणून उत्तम कुळ नोहावे, जाती अंतेजही व्हावे, वरी देहाचे नेनावे, पशूंचेही लाभो. म्हणून उत्तम कुळ नोहावे. माझ्या भक्तीचा आश्रय करण्याकरिता कोणत्या अटी लागतात का, कोणती पात्रता लागते का, काही तयारी करावी लागते का, तर नाही. तुम्ही जसे असाल तसे, जिथे असाल तिथे त्याही भूमिकेतून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. आणि म्हणून कोणी असं म्हणू लागलं की मी तर अतिशय खालच्या जातीतला आहे, मी माझ्या पूर्वकर्मानुसार सगळे घरातलं वातावरण, परिसरातलं वातावरण हे सगळं अध्यात्माला विरुद्ध आहे, त्यामुळे आता मला तसं वातावरणच नाही, तसं मला उत्तम कुळच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताचं मनोगत सांगताना उत्तम कुळ नोहावे. उत्तम कुळ पूर्वाश्रमाच्या कर्माप्रमाणे त्याला उत्तम कुळ मिळालं नसेल तर नसो, काही हरकत नाही. जाती अंत्यजाही व्हावी. और म्हटले कुळ तर नाहीच नाही, पण जाती सुद्धा अंत्यजही व्हावे. तो अत्यंत चांडाळ कुलामध्ये जन्माला आलेला आहे. अंत्य म्हणजे एखाद्या समाज रचनेची जी श्रेणी आहे त्या श्रेणीतला तो अंती आहे, अंती जन्माला आला आहे. असा अंतेज समाज रचनेतल्या व्यवस्थापनेतल्या लोकांचा जो काही त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, त्यांच्या व्यवहारानुसार, त्यांच्या कर्मानुसार जो क्रम लावला जातो त्यातल्या शेवटच्या क्रमामध्ये त्याचा जन्म झाला. म्हणून अंती ज ज्यांचा अंतिम जन्म त्या श्रेणीत जन्म झाला असे अंत्यजही व्हावे. असे चांडालादी जरी योनी जातीमध्ये एखादा जन्माला आलेला असो तरी काही हरकत नाही, म्हणजे तोही असू द्या, त्याच्याबद्दल काही आम्हाला आक्षेप नाही. वरी देहाचे नेनावे, पशूचेही लाभो. अहो म्हटले आता कुळाच्या संबंधामध्ये अनेक उणीव आहे, जात्यादी मध्ये सुद्धा अंत्ययाजी योनी आहे,
पण जर देहाचा विचार केला तर देह सुद्धा उत्तम नाही. कसा उत्तम नाही म्हणजे मानवी जन्म सुद्धा नाही हो. म्हटले देहाचे नावे पशूंचेही लाभो. एवढेच काय, पण देहाच्या नावाने पशूंचा जरी देह प्राप्त झालेला मिळालेला असेल तरी सुद्धा मिळो, तरी सुद्धा आमचा काही त्याला आक्षेप नाहीये आमच्या भक्तीकडे येताना, की तो जर पशूंचा देह असेल तरी सुद्धा चालू शकतो, उत्तम कुळ नसेल तरी चालू शकतं, जाती सुद्धा अंत्यजाती योनी असेल तरी चालू शकतं. अशाही परिस्थितीतून सुद्धा जर भगवंताचा कोणी आश्रय केला तर त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. शेवटचं वाक्य असं दिलं होतं की देहाचे नावे पशूंचेही लाभो. देहाच्या नावानं म्हणजे देह तर नाहीच नाही, पण तो पशुचा देह असला तरी सुद्धा तो चालू शकतो. कसा चालू शकतो त्याची मीमांसा आपण आता करत आहोत. माऊलीने स्वतःच केलेली आहे. पाहे पा सावजे हातीरू धरिले, तेने तया काकुळती माते स्मरिले, तया पशुत्व वावो झाले पावलिया माते. पहा बरं तुम्ही पुराणामध्ये पाहे पहा म्हणजे असं पहा की श्रीमद भागवत पुराणामध्ये ही कथा विस्ताराने आलेली आहेत. गजेंद्र उद्धार म्हणून भगवंतानी गजेंद्राचा उद्धार केला. प्रसंग असा येतो की गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यामध्ये डुंबत असताना अचानकपणे मगराने त्याचा पाय पकडला आणि तो आतमध्ये ओढत घेऊन जाऊ लागला. त्यातून सुटका होण्याकरता त्या गजेंद्राने आपल्या नातेवाईकांची, आपल्या हितचिंतकांची मदतीची अपेक्षा केली, मदतीचा हात मागितला, परंतु सगळ्यांनी हात वरती केले. कोणीच त्या ठिकाणी मदतीला सक्षम राहू शकले नाही. अशा वेळेस काय झालं? सावजे हातीरू धरिले. सावजे म्हणजे त्या नकराने, त्या मगरीने काय केलं होतं? हातीरू धरिले. त्या हत्तीच्या पायाला पकडलं होतं, धरिले. आणि मग त्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी आपल्या अनेक नातेवाईकांची विनंती केली, या मला सोडवा, मला सोडवा. पण तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून हरिविन धावया न पवे कोणी, या न्यायाप्रमाणे तेने तया काकुळती माते स्मरले. जेव्हा त्याला कोणीच त्या संकटातून वाचू शकलं नाही, तेव्हा त्या गयावया करून, त्या दुःखातून काकुळती अत्यंत व्याकुळतेने माते स्मरले, त्याने माझं स्मरण केलं. आणि माझं स्मरण केल्यामुळे भगवंत त्या ठिकाणी धावून आले. हत्तीने भगवंताचा धावा केल्यावर तो परमात्मा त्या ठिकाणी धावून आला आणि त्याला त्या संकटातून वाचवलं. आणि म्हणून भगवंताची त्याची भेट झाली. त्यामुळे तयाचे पशुत्व वावो झाले पावलिया माते. माते पावलिया तयाचे पशुत्व वावो झाले. असा हत्ती का असेना, परंतु मृत्यूच्या समयी संकटामध्ये त्याला माझं स्मरण झालं आणि मी त्या ठिकाणी धावून आलो. त्या मगराच्या पासून त्याचा पाय मुक्त केला आणि मी भेटल्यामुळे त्याला एवढा लाभ झाला. देह असून सुद्धा आता मी त्याला प्राप्त झालो ना, मग त्याचे पशुत्व वाव झाले. मग म्हटले आता त्याचा पशुत्व वाव झाले म्हणजे त्याने पशुचा जन्म जो त्याला मिळाला होता तो देखील आता व्यर्थ झाला. व्यर्थ झाला म्हणजे वाव झाला. आपण म्हणतो ना, काय पशुचा जन्म झाला आहे त्याला काही उपयोगच नाही, काही उपयोगच नाही म्हणजे, पण त्याने आता सार्थकी लावला. आता कोणी म्हणू नाही त्याला की काय पशुचा जन्म झाला तुझा व्यर्थ आहे, असं व्यर्थत्व त्याच्याबद्दल जर कोणी बोलू लागलं तर आता ते व्यर्थत्व जे काही बोललं जातं त्याला देखील आता ते मिथ्या ठरलं. म्हणजे काय, त्याचा पशुचा जन्म घेणं सुद्धा ह्या निमित्तानं सार्थकी झालं, असा उलटा अर्थ आपण करून घ्यायचा. तयाचे पशुत्व वाव झाले पावलिया माते. माते पावलिया तयाचे पशुत्व वाव झाले. मला प्राप्त झाल्यानंतर त्याचं पशुत्व पशु योनीला गेला आहे, त्याचं काही खरं नाही. या संबंधाने जे काही बोललं होतं ते आता वाव झाले, व्यर्थ झाले. मग आता
तो भक्त म्हणून गणला गेला, त्याची गणना पुराणांच्या मध्ये झाली आणि तोही भगवंताच्या स्वरूपाला येऊ पोहोचू शकला. म्हणून देहाचे नावे पशूंचेही लाभो. देहाच्या नावाने तो पशूंचा जन्म जरी प्राप्त झाला तरी चालेल. संत बहिणाबाईंच्या जीवनातली कथा आहे. त्यांच्या बरोबर त्यांची गाय आणि एक वासरू असायचं. रमण महर्षी त्यांच्या डोंगरावरती जिथे ती साधना करायची, अरुणाचलम, त्या डोंगरावर सुद्धा एक गाय असायची आणि ती नेहमी त्यांच्या बरोबर असायची. अर्थात तेही साधना करणारेच या सगळ्या त्या गोष्टी होत्या. अर्थात ते सुद्धा मुक्त झाले असं ते रमण महर्षी म्हणायचे की तिचा आता हा शेवटचा जन्म आहे आणि ती आता मुक्त झाली. तयाचे पशुत्व वाव झाले पावलिया माते, माते पावलिया तयाचे पशुत्व वाव झाले. आणखी काय काय बरं. अगा नाव घेता ओखटी, जे अघविया अधमांची सेवटी, ते पापयोनीही किरटी जन्मले जे. अगा नाव घेता ओखटी, अशा काही योनी आहेत की त्यांचं सकाळी सकाळी नाव जरी घेतलं तरी ते वाईट, अमंगल, अभद्र असं समाजामध्ये धारणा आहे. अगा नाव घेता ओखटी, ज्यांचं नाव घेणं सुद्धा अत्यंत समाजामध्ये काही असे योनी आहेत पशु पक्ष्यांच्या की त्यांचं नाव घेऊ नका म्हणता सकाळी सकाळी. अगा नाव घेता ओखटी. एवढंच का बरं. जे आघविया अधमांची सेवटी, जे ज्यांना शास्त्र संस्कार नाही, जे निषिद्ध मार्गाचं अनुगमन करणारे आहेत, मनाच्या पाठीमागे, इंद्रियांच्या पाठीमागे, शास्त्राच्या विरुद्ध जाणारे जे आहेत, असे विवेक शून्य जे लोक आहेत, असे अधम, म्हणजे उत्तम नाही, मध्यम नाही, मध्यम नाही तर अधम आहे, अधमाधम आहे. अशा अधमांची जी यादी आहे त्या अधमांच्या यादीमध्ये हा शेवटच्या नंबरचा आहे. म्हणजे बघा हा किती खाली आहे. म्हणून शब्द वापरताना माऊली असं म्हणतात, अघविया अधमांची शेवटी. सगळ्या अधमांच्या ज्या काही यादी आहेत, त्यांचे जे काही क्रम आहेत, त्या अधमांच्या क्रमातला हा शेवटचा अधम आहे. म्हणजे किती अधम असू शकेल. जे अघविया अधमांच्या शेवटी, की ज्यांच्या योनीतल्या त्यांचं नाव घेता सुद्धा वाईट वाटतं, ते पाप योनीही किरीटी जन्मले जे. हे किरीटी नाम अर्जुना, ते अशा पाप योनीमध्ये, निकृष्ट योनीमध्ये जन्माला आले आहेत. अनेक काही दोषामुळे. तानहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान, असं क्षिपाम्यजश्रम शुभा नास्वरेषु असुरीम योनेषु. असुरी योनीमध्ये भगवंत म्हणतात त्यांना मी टाकतो. हे आपल्याला पुढे 16व्या अध्यायामध्ये पाहायला भेटणार आहे. ह्याप्रमाणे असेही काही पाप योनीतले जन्माला आलेले अशी प्राणी असतील, ते पाप योनी मूढ मूर्ख गा जैसे दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. परंतु असे पाप योनी मूढ, ते पाप योनी म्हणजे कारण, पापच आहे ज्यांच्या जन्माला कारण, असे कसे आहे म्हटले, मूढ. मूढ कसे मूढ. मूर्ख जैसे दगड. म्हणजे त्या पाप योनीमध्ये जन्माला आलेल्या लोकांचं एक एक उदाहरण दिलं. पहिल्यांदा उदाहरण म्हणजे त्यांना विशेषण दिले, ते मूढ आहे. मूढ म्हणजे त्यांना स्वतःबद्दलही काही कळत नाही, इतरांच्या बद्दल काही कळत नाही, शास्त्र काही नाही, नीती धर्म काही कळत नाही, असे सगळ्या दृष्टीने मोहित झालेले. कसे आहे म्हटले, मूर्ख. मूर्ख म्हणजे ज्यांना शास्त्राचं यत्किंचितही सुद्धा ज्ञान नाही, अर्थात शास्त्र अध्ययन शून्य, ज्यांना व्यवहाराचं सुद्धा ज्ञान नाही. ज्या फांदीवरती बसतात तीच फांदीवर तोडायला लागतात, असं शेख चिल्ली प्रमाणे त्यांचं जीवन असतं. मूर्ख जैसे दगड. जसं दगड कितीही दिवस पाण्यामध्ये राहिला तरी तो काही बोटचेपा म्हणजे मृदू होत नाही, तशाप्रमाणे ज्यांचं हृदय हे अत्यंत दगडासारखं कठोर आहे, ज्यांची बुद्धीची निर्बुद्धता
ही दगडाप्रमाणे आहे. तसं दगडाला स्वतःबद्दल इतरांच्या बद्दल काही कळत नाही. अशी पापयोनी मूढ मूर्ख किंवा दगड याप्रमाणे का असेना, पण काय करावं परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. पण असे जरी दोष असले, पण कर्मधर्म संयोगानं एखाद्या सत्पुरुषांची भेट झाली आणि योगायोगानं त्यांना भक्तीची आवड निर्माण झाली, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. परंतु माझ्या ठिकाणी सर्व भावाने जर ते दृढ त्यांची श्रद्धा बसली, त्यांचा विश्वास बसला, त्यांचं समर्पण झालं, तर मग म्हटले त्यांच्या पूर्व आयुष्यातल्या ज्या काही निंदनीय गोष्टी आहेत, पूर्वजन्म, पूर्वसंस्कार, सध्याची बुद्धिमत्ता, त्यांची जन्माचं कारण, हे सगळं व्यर्थ ठरतं. कारण का? ते सर्व भावाने परमात्म्याला शरण आले आहेत. कसे शरण आले आहेत सर्व भावाने, म्हणजे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. जयांचे वाचे माझे अलाप, दृष्टी भोगी माझेची रूप, जयाचे मनसंकल्प माझेची वाहे. जयाचे वाचे माझे आलाप, जे ज्यांना आता सांगितलं की ज्यांचं नाव घेणं सुद्धा अमंगल मानलं जायचं, अधम योनीतले आहे, पाप योनी जन्माला आलेले आहे, मूढ मूर्ख दगड असे जरी असले, परंतु भगवंताच्या भक्तीच्या ठिकाणी जर त्यांचा दृढ संकल्प झाला, तर तो दृढ संकल्प कसा होतो? तर जयाचे वाचे माझे आलाप, ज्यांच्या वाचेला माझे म्हणजे भगवंताचे आलाप, संगीताच्या मध्ये आलाप घेतले जातात. आलाप म्हणजे एक प्रकारचं गायन करतात. तसे या भगवंताच्या ठिकाणी ज्यांची दृढ श्रद्धा बसली, ते वाणीने परमात्म्याचं गुणसंकीर्तन करतात, परमात्म्याच्या रूपाचं रूपसंकीर्तन करतात, भगवंताच्या नामाचं नामसंकीर्तन करतात. अर्थात गुणसंकीर्तन, रूपसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन अशा भगवंताच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा गातात. ते जयाचे वाचे माझे आलाप, ज्यांच्या वाचेमध्ये त्यांच्या गाण्याचा विषय फक्त तो परमात्माच आहे. दृष्टी भोगी माझेचे रूप, त्यांच्या दृष्टीने ते परमात्म्याचंच रूप पाहतात. राहो आता हेचे ध्यान डोळा मन लंपट, कोंड कोंडोनी धरिण्या जीवे देह भावे पूजेन, होईल येणे कळसाळे स्थिरावले अंतरी, तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या. असा जो परमात्मा जो आहे, स्मृत कौस्तुभालम कृतम कंठदेशे श्रिया दुष्टकेयुरकम श्रीनिवासम, शिवम शांतिमिड्यम वरलोकपालम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी असा त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं. त्या परमात्म्याच्या संबंधाने त्याचं रूप पाहतात. तो किती परमात्मा सुंदर आहे, तर तो लक्ष्मीचं निवास आहे, तो रमाकांत आहे. तो लक्ष्मी जिथे ज्याच्या जवळ राहते, जयाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, एर कोणीकडे इंद्रचंद्र, असा तो परमात्मा सुंदर आहे. त्या सुंदर असणाऱ्या परमात्म्याचं रूप ते रात्रंदिवस आपल्या स्वरूपाने पाहतात. म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या दृष्टीने माझ्या रूपाचंच ते आस्वादन करतात. या अर्थानं दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचे मनसंकल्प माझाची वाही. तर मनाची व्याख्या करताना तत्र संकल्प विकल्पात्मकम मना, ज्याच्यामध्ये संकल्प विकल्प असतो ते मन, आणि म्हणून संकल्प विकल्प असणारं जे मन आहे, त्यांच्या मनामध्ये कोणता संकल्प असतो? जयाचे संकल्प माझाची वाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये संकल्प पांडुरंगाच्या शिवाय दुसरा कोणताही संकल्प नसतो. मनाचे संकल्प पाववीर सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. परमात्मा हा मनाचे संकल्प पूर्ण करत असल्यामुळे ते आपल्या मनाला सांगतात, बाबा रे मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. अरे बाबा माझ्या मना, तुला जर धावायचं असेल ना, त्या विठोबाच्या पायाजवळ तू धाव. माझे चित्त तुझे पायी,
राही ऐसे करी काही धरोणिया बाही बहुहा ताही दातारा. याप्रमाणे जयाचे मन माझेचे संकल्प वाहे. ज्यांच्या मनामध्ये परमात्मा प्राप्तीचाच संकल्प वाहत असतो, प्रस्फुटित होत असतो, तो नित्य प्रवाहित होत असतो भगवत कथानुवादाच्या संबंधाने. याप्रमाणे माझी या कीर्तीविना जयाचे रीते नाही श्रवण. जया सर्वांगी भूषण माझी सेवा. त्या तो भक्त भगवंताशी एकरूप कसा होतो. माझ्या कीर्तीविना जयाचे रीते नाही श्रवण. जयाचे श्रवण माझी कीर्तीविन रीते नाही. श्रवण म्हणजे कान. त्या भगवत भक्ताचे कान जे आहेत ते भगवंताच्याच नामाची कीर्ती, रूपाची कीर्ती, लीलेची कीर्ती ते काय करतात, सतत गात असतात. किंबहुना ते भगवंताचं एवढं गुणगान ऐकून सुद्धा जिनके श्रवण समुद्र समाना असं संत तुलसीदास महाराजांनी तुळशी रामायणामध्ये म्हटलंय की ज्यांचं श्रवण हे समुद्राप्रमाणे असतात. कितीही नद्या त्यामध्ये गेल्या तरी तो समुद्र पूर्ण होत नाही. तसं कितीही आपण ऐकलं भगवंताचे गुणानुवाद तर त्यांना असं वाटतं की आपण 2 कानांनी ऐकण्यापेक्षा हजारो कानाने त्या परमात्म्याचं श्रवण ऐकावं, श्रवण करावं. म्हणून जयाचे रीते श्रवण नाही. ज्यांचं कान त्या परमात्म्याच्या कीर्तीशिवाय रिकाम नाही, सतत सतत काही ना काही त्याच्या संबंधाने श्रवण करतात. त्याचे सर्वांग भूषण माझी सेवा. त्यांच्या सर्व अंगाचं भूषण काय असेल तर माझी सेवा आहे. म्हणजे हाताने भगवंताची मूर्तीला स्नान घालणं असेल, वस्त्र परिधान करणं असेल, बागेतून फुलं तोडून आणून भगवंताच्या मूर्तीवर ठेवणं असेल, भगवंताच्या कपड्याची स्वच्छता असेल, अर्थात भगवंत जे फुलं आणण्याकरता पायाने तिथपर्यंत जाणं असेल, ज्या तुळशी भगवंताच्या चरणारविंदी ठेवल्या ते नाकाने घुंगणं असेल, अर्थात ह्या पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्ट या सगळ्यांचा उपयोग ते परमात्म्याच्या कार्याकरता करतात. तेव्हा ते असं म्हणतात की परमात्म्याची सेवा करणं हे आमच्या सर्व इंद्रियांचं भूषण आहे. याप्रमाणे जयाचे सर्वांगी भूषण माझी सेवा. कोणत्याही पद्धतीने या इंद्रियांच्या साधनेद्वारे भगवंताची सेवा करणं हे त्यांचं भूषण आहे. जयाचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मदची एका ते जाणे. जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. जयाचे ज्ञान विशो नेणे. ज्यांच्या ज्ञानेंद्रियांचा विषय, कारण डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतं, कानाने शब्दाचं होतं, नाकाने गंधाचं होतं, रसनेने रसाचं ज्ञान होतं, असे जे ज्ञानेंद्रिय आहेत, परंतु यांच्या इंद्रियांच्या द्वारे त्यांच्या ज्ञानाचा विषय फक्त हा परमात्माच झालेला असतो. बोलायचा असेल परमात्म्याच्या संबंधाने, पाहायचा असेल परमात्म्याच्या संबंधाने, स्पर्श करायचा असेल परमात्म्याच्या संबंधाने. अर्थात ज्यांच्या ज्ञानेंद्रियांचा विषय आता बाह्य जगतात स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयाला ते जाणत नाही. जयाचे ज्ञान विशो नेणे. ज्यांच्या इंद्रियांचा विषय परमात्म्याच्या शिवाय या जगतातले कोणतेच विषय जाणत नाही. जयाचे ज्ञान विशो नेणे म्हणजे ज्यांच्या ज्ञानाला विषय नसतो. विषय नसतो म्हणजे परमात्म्याच्या शिवाय विषय नसतो. फक्त परमात्मा जाणतात, बाकीच्या जगातल्या गोष्टी जाणण्यात त्यांना रस नसतो. जाणीव मज एका ते जाणे. अर्थात बुद्धी मध्ये विचार करण्याचं सामर्थ्य आहे आणि विचार करण्याचं सामर्थ्य असल्यामुळे बुद्धी नेहमी बाह्य वस्तूंचा विचार करते. पण ही बुद्धी ज्याने दिली आहे त्याच्याकडे ती विचार करत नाही. म्हणजे बुद्धी नेहमी कार्याचा विचार करते. बुद्धी आपल्या कारणाचा विचार करत नाही. बुद्धीने जेव्हा आपल्या कारणाचा विचार केला तर ती बुद्धी कारणस्वरूप होते आणि बुद्धी जेव्हा कारणस्वरूप होते तेव्हाच त्या बुद्धीचं खरं वैभव हे अध्यात्मामध्ये मानलं जातं. बुद्धीचे वैभव
अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. याप्रमाणे जाणीव मज एका ते जाणे, त्यांच्या जाणीवेचा, ज्ञानाचा विषय, बुद्धीचा निश्चय आहे तो मज फक्त एक परमात्माच आहे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वांच ब्रह्माभ्यासम विदुरबुधः. अर्थात त्याचंच चिंतन, त्याचंच कथन, त्याचाच गुणानुवाद करणं. याप्रमाणे जया ऐसे लाभे तरी जिणे, येरवी मरण. अशा प्रकारे या सगळ्या इंद्रियांच्याद्वारे भगवत कथा श्रवण असेल, भगवंताचं स्वरूप पाहणं असेल, भगवंताच्या साठी तीर्थयात्रा करणं असेल, भगवंताची पूजा करणं असेल, अर्थात सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून किंवा आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म हे करताना मी ते कर्म ईश्वराला समर्पित करण्यासाठी वाहिलेले माझे स्वकर्म हे फुलं आहेत. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म पुष्पांची आविरा. ह्या सगळ्यांच्या मध्ये भगवत तत्व यायला पाहिजे, हा भाग मुख्य आहे. आणि असं जर झालं असेल तर त्यांना जगणं सार्थक वाटतं. जया ऐसे लाभे तरी जिणे, ज्यांना असं जगणं, भक्तीचा लाभ झाला तरच त्यांना जगणं वाटतं. आणि एरवी मरण, एरवी म्हणजे परमात्म्याच्या शिवाय सगळं काही आहे, फक्त परमात्म्याचं स्मरण नाही. असं होत असेल तर जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्याच्या शिवाय मासा जसा तळमळतो तसं देवा तुझ्याशिवाय माझी अवस्था या माशाप्रमाणे आहे. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. याप्रमाणे ऐसा अघवाची परी पांडवा, जी आपुल्या सर्व भावा, जिया वया लागी ओलावा मीची केला. मुख्य जी ओळी होती, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. सर्व भावे म्हणताना त्या एका सर्व भावे शब्दाचं हे भाष्य आहे त्याच्या अंतर्गत. ऐसा अघवाची परी पांडवा, ह्याप्रमाणे उपरोक्त असणाऱ्या सगळ्या इंद्रियांच्या द्वारे भगवत संबंधाची चर्चा करणं, भगवत संबंधाची सेवा करणं. ऐसा अघवाची परी पांडवा, जी आपुल्या सर्व भावा. याप्रमाणे आपल्या सर्व भावाने म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या त्या भावाने, त्या परमात्म्याच्या संबंधाने कथा कीर्तन श्रवण प्रेम अभिव्यक्त करत असतात. थोडक्यामध्ये एका वाक्यात सांगायचं ठरलं तर माऊली म्हणतात, जियावया लागी ओलावा मीची केला. त्यांनी आपल्या जगण्याचा जो ओलावा आहे, जगण्याचा जो स्रोत आहे, जगण्याचा जो काही मुख्य उद्देश आहे, तो उद्देश, तो ओलावा, तो श्रेय, तो स्रोत त्यांनी केवळ आणि केवळ मी बनवलेला आहे. आणि त्यांचं जगणं रात्रंदिवस हे माझ्यासाठी आहे. मग असे जर असले आणि मला शरणापन्न झाले, म्हणजे सर्व भावाने शरण आले, मग आता ते कोणत्या योनीतले आहे, कोणत्या जातीतले आहे, कोणत्या कुळातले आहे, यांच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाग आता माझ्या दृष्टीने एकदम गौण आहेत. कारण का, एवढ्या सर्व भावाने मला शरण आले आहे ना, मग ते पाप योनीही होतो का, ते श्रुता धितही न होतो का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. बघा शब्द कसे माऊलींचे, ते पाप योनीही होतो का. पाप योनी, पापाला कारण असणारी जी योनी, पापच कारण आहे ज्यांच्या जन्माला, अशा पाप योनीत का त्यांचा जन्म झाला असे ना, तर काही हरकत नाही म्हटलं. पाप योनीही होतो का, त्यांची योनी अर्थात ते ज्या ठिकाणी जन्माला आले ते ठिकाण हे पाप योनी जरी असेल तरी असू द्या, किंवा ते श्रुत न होतो का, त्यांनी फारसं कोणाचं ऐकलं नाही, शास्त्र श्रवण केलं नाही, म्हटले नसेल केलं तर नसू द्या. आणि आधितही न होतो का, म्हटले ते श्रवण तर नाहीच केलं, पण आधितही म्हणजे त्यांनी ते फारसे शिकलेले पण नाही. अधित म्हणजे अध्ययन केलेले, शिकलेले, अर्थात ते शिकलेलेही नाहीत म्हटले, जेव्हा नसू द्या.
त्याने कोणाचं ऐकलंही नाही, फार नसू द्या, नको ऐकू द्या, ती पाप योनीमध्ये आहे म्हटले चालेल, तेही असू द्या. पण पाप योनीतले असले तरी असू द्या, त्याने कमी ऐकलेलं असेल तरी असू द्या, त्याने अध्ययन केलेलं नसेल तरी नसू द्या. पण एक आहे, सर्व भावाने जर मला ते शरण आले असतील ना, तर ते आता माझ्यासारखेच बनलेले आहेत ना. आणि त्यामुळे परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. जर कोणी मजसी तुकिता, जर त्यांची तुलना माझ्याशी केली आणि त्यांच्या तुलनेला मी आणि माझ्या तुलनेला ते, अर्थात आम्हा दोघांची तुलना जर केली, तर तुका, त्या तुलनेला तुटी नाही. तुका म्हणजे त्या तुकेला, म्हणजे त्या तुलनेला तुटी नाही, म्हणजे थोडी सुद्धा कमी येणार नाही. म्हणजे जसा मी तसंच ते, म्हणजे जसं माझं वजन तेवढं त्यांचं वजन. वजन म्हणजे असं वेट ह्या अर्थाने नाही, तर जशी माझी स्थिती, ज्या मी स्वरूप स्थितीमध्ये आहे सच्चिदानंद स्वरूप, तशीच त्यांची अनुभूती सुद्धा सच्चिदानंद स्वरूपाची आहे. जसे भगवंत म्हणतात मी निरुपाधिक आहे, तसं ते सुद्धा निरुपाधिकच आहे. ते अनादि अनंत आहे, तसं मी सुद्धा अनादि अनंत आहे, किंवा मी जसा अनादि अनंत आहे तसे ते सुद्धा अनादि अनंत आहे. अर्थात माझ्याशी त्यांची तुलना केली असता मजसी तुकिता, माझी तुलना केली असताना तुका तुटी नाही, तुलनेमध्ये ते थोडे सुद्धा तुटी नाही, म्हणजे कमी येत नाही. माझ्यासारखेच त्यांची योग्यता आहे. पाहे पा भक्तीचे नि अथिलेपणे, दैत्य देवा आणले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. उत्तम कुळ जरी नसेल तरी चालेल, या संबंधाने मौलीने अगोदर सांगून ठेवलं, तर विस्तार करता येत होता. पाहे पा भक्तीचे नि अथिलेपणे. पहा म्हटले, श्रीमद भागवतामध्ये अशी कथा आहे, भक्तीचे अथिलेपणे, भक्तीच्या संपन्नतेने, भक्तीच्या महात्म्याने, अथिले म्हणजे परिपूर्णतेने, संपन्नतेने, भक्तीच्या गौरवाने, अथिलेपणे म्हणजे भक्तीचे अथिलेपणे, भक्तीच्या संपन्नतेने, भक्तीच्या मोठेपणाने, भक्तीच्या गौरवाने, भक्तीच्या संपन्नतेने काय केलं आहे, दैती देवा उणे आणले. दैत्यांनी देखील देवांना उणे आणले, म्हणजे कमी आणलं आहे. हे कोणाबद्दल बोलत आहेत ते पुढच्या ओळीत सांगणार आहे. ते म्हणजे भक्त प्रल्हादाच्या बद्दल बोलत आहे. माझे नृसिंहत्व लेणे जयाचे महिमे, जयाची महिमे माझे नृसिंहत्व लेणे. ज्यांचा महिमा, ज्यांचा मोठेपणा, ज्यांचा गौरव, ज्यांची उज्ज्वलता ह्या जगाला सांगण्यासाठी माझे नृसिंहत्व लेणे. मी जो नृसिंह परमात्मा जो आहे ना, तो नृसिंह परमात्मा ज्याने आपल्या जीवनामध्ये लेणं म्हणजे अलंकार बनवला आहे, ज्यांनी आपल्या भक्तीच्या महिमेने. म्हणजे थोडक्यात काय आहे, ज्याच्यासाठी मला नृसिंह या स्वरूपाचा रूप धारण करावं लागलं, हाच त्या प्रल्हादासाठीचा अलंकार म्हणजे मी नृसिंह आहे. माझे नृसिंहत्व लेणे, माझं नृसिंहत्व हे अवतार घेणं, हे कशाचं आहे म्हटले, जयाची महिमे, हा ज्यांचा महिमा आहे. लेणे म्हणजे घेणे पण होतं आणि लेणे म्हणजे अलंकार पण होतं. म्हणजे ज्यांचा महिमा असा आहे की माझं नृसिंहत्व अवतार घेणं हा ज्यांचा अलंकार बनलेला आहे. अशा दोन्ही अर्थाने हा लेणे शब्दाचा अर्थ आपण घेऊ शकतो. तो प्रल्हाद मजसाठी घेता बहुता सदा किरीटी. असा जो प्रल्हाद आहे, त्या प्रल्हादाची तुलना माझ्या बरोबर केली, किंवा तो प्रल्हाद जसा मी सेव्य आहे तसा त्यालाही सेव्य मानलं, तर जे माझ्याकडनं प्राप्त होणार आहे ते त्याच्या स्तुतीने, त्याच्या गौरवाने, त्याच्या कथेने सुद्धा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून का जे मिया द्यावे, माझी भक्ती करून
मी माझ्या प्रसन्नतेने जे मी द्यावं ते गोष्टी त्याची या जोडे. त्या सगळ्या गोष्टी त्या माझ्या माझ्या भक्ताच्या कथा ऐकल्यानंतर प्राप्त होतात. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये उपसंहाराच्या वेळेस भगवंताने सांगितलं, तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे भक्त चरित्राते प्रशंसती ते प्राणा परवते मज आवडती. माझ्या भक्तांची जे चरित्राचं प्रशंसा करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. मग एवढा असा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूने त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले. पर्वताच्या उंच शिखरावरून खाली ढकलून दिले. उकळत्या पाण्यात, उकळत्या तेलात त्याला टाकून पाहिलं, अग्नीमध्ये जाळून पाहिलं, हत्तीच्या पायाखाली देऊन पाहिलं, हिंस्र सर्पांच्या द्वारे त्याला दंश करून पाहिलं. पण तरी देखील तो एवढे कष्ट सहन करून घेता बहुता सदा किरटी, माझं नाम घेत असताना त्याला अनेक प्रकारचे कष्ट झाले, पण तरी देखील माझ्या ह्या नामाच्या महिमेमुळे तो जसाची तसाच राहिला. आणि त्यामुळे हिरण्यकश्यपूने विचारले, अरे एवढं करून सुद्धा तू वाचतोय, तो परमात्मा आहे तरी कुठे? तेव्हा त्याने सांगितलं, तो परमात्मा सगळीकडेच आहे. आणि मग नृसिंह परमात्म्याने त्या खांबातून अवतार धारण केला. अर्थात अशा नृसिंह परमात्म्याच्या अवताराचा महिमा ज्या प्रल्हादाच्या जीवनचरित्रातून पाहायला भेटतो, अशा भक्तचरित्राचं वर्णन जरी केलं तरी माझ्याने जे प्राप्त व्हायला पाहिजे ती गोष्ट त्याच्या चरित्रातून सुद्धा प्राप्त होते. का जे मिया द्यावे ते गोष्टी त्याची या जोडे, त्या गोष्टी त्याच्या चरित्रातून सुद्धा प्राप्त होतात. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्त का येत सरे जाती अप्रमाण. एरवी ह्या भक्त प्रल्हादाच्या जीवनचरित्राच्या संबंधाने आपण जर पाहिलं तर एरवी दैत्य कुळ साचो कारे, खरोखर जर पाहिलं तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोन भाऊ, त्यापैकी हिरण्यकश्यपूचा पुत्र हा प्रल्हाद, देवाचं नाव कोणी माझ्या राज्यामध्ये घ्यायचं नाही अशी प्रतिज्ञा करणारा, आणि त्यांच्या कुळामध्ये हा भक्त प्रल्हाद जन्माला आला. म्हणून त्यांचं खरोखर कुळ हे दैत्य कुळ आहे. एरवी साचो कारे दैत्य कुळ, खरोखर जर पाहिलं त्यांचं दैत्यांचं कुळ आहे. पण प्रल्हादाची जी नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, नवविध भक्तीचा आचार्य असणारा भक्त प्रल्हाद, त्याचं जर जीवन जर पाहिलं, भक्तीचा महिमा पाहिला तर दैत्याचं कुळ जरी असलं खरोखर, परंतु इंद्रही सरी न लाहे उपरी. इंद्र जरी एवढा मोठा देवांचा राजा असला स्वर्गस्थ, पण तरी देखील सरी न लाहे, याच्यापेक्षा उपरे, याच्यापेक्षा श्रेष्ठ इंद्र सुद्धा याची बरोबरी करू शकत नाही. सरी म्हणजे बरोबरी. इंद्रही सरी न लाहे, इंद्र सुद्धा त्याची बरोबरी सरी करू शकत नाही. अर्थात हा इंद्रापेक्षाही मोठा आहे, म्हणून सरी न लाहे, कारण हा उपरे, हा त्यापेक्षा उपर म्हणजे श्रेष्ठ आहे, इंद्रापेक्षाही. मग ह्या सगळ्या भूमिकेतनं आपण जर पाहिलं तर दैत्यांच्या कुळामध्ये जन्माला येऊन भगवंताच्या ठिकाणी दृढ भक्ती स्थापित करून भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, की जो इंद्रापेक्षाही श्रेष्ठ गणला जातो. मग सांगा बरं आता तुम्ही आम्हाला इथे, म्हणून भक्तिगा येथ सरे, म्हणजे या ठिकाणी भक्तीच एक सरे, म्हणजे ती सरते होते, मान्य होते, पुरी होते, यथार्थ होते, प्रमाणभूत होते. जाती अप्रमाण, जाती या ठिकाणी प्रमाणभूत नाही. मग काय म्हटले, भगवंताची भक्तीच या ठिकाणी प्रमाणभूत आहे. या भक्त प्रल्हादाच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहायला भेटतं. संत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहत असताना संत तुकाराम महाराज हे पंचावतारी संत आहे असं मानले जातात. त्यापैकी पहिल्या अवतारामध्ये ते
भक्त प्रल्हादाच्या रूपाने होते, दुसऱ्या अवतारामध्ये अंगदाच्या रूपाने होते, तिसऱ्या अवतारामध्ये ते उद्धवाच्या रूपाने होते, चौथ्या अवतारामध्ये ते भक्त बालभागवत नामदेव महाराजांच्या रूपाने होते. आणि तेच जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथोनिया, ते जगद्गुरु नामदेव महाराजांचे अवतार तुकाराम महाराजांच्या रूपाने देहू गावामध्ये ते अवतरित झाले. असे पंचावतारी संत म्हणजेच तुकाराम महाराज, त्यांचा हा पहिला अवतार असा मानला जातो बरं का. याप्रमाणे म्हणून भक्तिगा येत सरे जाती अप्रमाण. मग भक्ती ह्या ठिकाणी प्रमाणभूत मानली जात नाही, जाती ह्या ठिकाणी प्रमाणभूत मानली जात नाही, तर भक्ती प्रमाणभूत मानतात. हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं 700 वर्षापूर्वीचं विनिमय तत्वावरती आधारित असणारं एक उदाहरण आहे, ते पहा. राजाज्ञेचे अक्षरे आहाती, ते चामा एका जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. पूर्वीच्या काळामध्ये विनिमयाचं साधन, आदान प्रदान करण्याचं साधन, व्यवहाराचं साधन हे असावं, यावरून असं आपल्याला अनुमान करता येतं. म्हटले काय? राज आज्ञेची अक्षरे आहाती, ते जिया चामा एका जया पडती. पूर्वीच्या काळामध्ये चामा म्हणजे कातडं, गोल असे शिक्केसारखं एखादं कातडं असू शकेल असं कल्पना करूया. आणि त्या कातड्यावरती त्या देशातला जो राजा असेल त्या राजाची मुद्रा त्यावरती उमटायची, त्याला म्हणजे राजाज्ञाची अक्षरे. आणि मग राजाज्ञाची अक्षर त्यावरती पडली की मग कदाचित त्याला 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा किमतीचं त्याला मूल्य प्राप्त होत असायचं. मग राजाज्ञेचे अक्षरे आहाती, ते चामा एका जया पडती. त्या एखाद्या चांबड्यावरती ते राजाज्ञेचे अक्षर जर उमटवली, त्याचा शिक्का मारला, तर काय व्हायचं? मग तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. त्या चामासाठी, त्या चांबडं आहे ते, पण त्याच्यावरती राजाज्ञाची अक्षर असल्यामुळे सकळ वस्तू जोडती. आपण बाजारामध्ये गेलो, गहू घ्यायचा, ज्वारी घ्यायची, बाजरी घ्यायची, फळभाज्या घ्यायच्या, वस्त्र घ्यायचे, काही जरी घेतलं तरी त्या कातड्यावरती असणाऱ्या राजा आज्ञेची अक्षर असल्यामुळे त्याचं एक मूल्य असायचं. आणि त्या मूल्या कातड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला अनेक वस्तू घेता येत असायच्या. मग म्हटले त्या सगळ्या व्यवहारामध्ये प्रमाणभूत मानायची. वाचूनी सोने रूपे प्रमाण नोहे, हे तर राजाज्ञेचे समर्थ आहे. तेची चाम एक जैल आहे, तेने विकती अघवी. आणि मग म्हटले त्या ठिकाणी सोनं असेल, रूप असेल, हे सगळे धातू आहेतच, परंतु त्या ठिकाणी साध्या कातड्यावरती राजाज्ञेची अक्षर असल्यामुळे त्या सोन्यापेक्षाही त्या चामड्याला जास्त किंमत प्राप्त व्हायची. म्हणून वाचोनी सोने रूपे प्रमाण नव्हे. म्हणजे त्या ठिकाणी सोनं किंवा इतर धातू हे प्रमाणभूत नाही, तर राजाज्ञेची अक्षर ज्याच्यावरती आहे असं चामड्याचं गोल असणारं तो पदार्थच प्रमाणभूत मानला जायचा. आणि तेची चामा जई एकल आहे, तेने विकती अघवी. आणि ते चामड्याचं गोल असणारं ते विनिमयाचं साधन, ज्यावरती राजमुद्रा उमटवली जायची, त्याच्याद्वारे त्या वस्तू काही घ्यायचं असेल तरी घेता येतं, द्यायचं असेल तरी देता येतं. अर्थात खरेदी विक्रीचे सगळे व्यवहार तेने विकती अघवे. सगळे अगोदर सगळे वस्तू विकत घेताही येत होत्या, आणि जर कोणाला द्यायच्या असेल तर देतही येत होत्या. त्याचं विनिमय साधन म्हणून त्या राजाज्ञेची अक्षर त्या चांबड्यावरती असायचे, ते प्रमाणभूत मानले जातात. तसं आत्ताचं सुद्धा तसंच आहे ना. आता एक कागदच असतो, साधा कागद वेगळ्या पद्धतीचा, पण त्यावरती आपल्या भारताच्या गव्हर्नरची सही असते, आणि त्यानुसार मग
ही 500 रुपयाची नोट आहे का 200 रुपयाची नोट आहे का 100 रुपयाची नोट आहे, असं त्यावरून ठरतं. आणि म्हणून त्याची नुसती जर कागदाची किंमत पाहिली तर काही तो कागदच आहे, पण राजाज्ञाचे अक्षर असल्यामुळे त्याला 1000 रुपये, त्याला 2000 रुपयाची किंमत प्राप्त होते. आणि त्या 2000 रुपयाच्या मूल्याने आपल्याला मोठमोठ्या वस्तू खरेदी करता येतात. कारण का, या ठिकाणी कागद प्रमाणभूत नाही, कागदावरती असणारे राजाज्ञाचे अक्षर हे प्रमाणभूत आहे. तसं हे उदाहरण देऊन, तैसे उत्तमत्व तैच स्तरे, तैच सर्वज्ञता सरे, जै मन बुद्धी भरे माझिनी प्रेमे. त्या कातड्याचं विनिमयचं साधन असणाऱ्या त्या राजाज्ञाच्या अक्षराचं तुलना करून सिद्धांत सांगतात, उत्तमत्व तैची तरे, एखादा उत्तम जातीमध्ये आहे, एखाद्या कुळामध्ये आहे, पण त्याचं उत्तमत्व, त्याचा मोठेपणा, तैच तरे, तेव्हाच तो तरतो, म्हणजे तेव्हाच तो टिकतो. तैच तरे, तरतो, टिकतो तो. तैच सर्वज्ञता सरे, किंवा एखादा मनुष्य सर्व शास्त्रामध्ये पारंगत आहे, असा सर्वज्ञ आहे, त्याची सर्वज्ञता सरे, म्हणजे तेव्हाच मान्यतेला प्राप्त होते, तेव्हाच तो गुणग्राही ठरतो, तोच खऱ्या अर्थानं भूषण ठरतो. कधी जई मन बुद्धी भरे माझेने प्रेमे, जई माझेने प्रेमे मन बुद्धी सरे, जेव्हा माझ्या प्रेमाने ज्याची मन आणि बुद्धी ही पूर्णपणे प्रेमाने भरलेली जाते, तेव्हाच खऱ्या अर्थानं तो उत्तम जातीचा असेल तरी त्याची उत्तम जात खऱ्या अर्थानं ती टिकते आणि त्याची सर्वज्ञता जी आहे ना ती मान्य होते. नाहीतर अंतःकरणामध्ये जर प्रेम नसेल, भक्ती नसेल, तर बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर रामकृष्णी मन नाही ज्याचे, ज्याचे मन रामकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी नाही, तर त्याचं ज्ञान व्यर्थ आहे, त्याचा जप व्यर्थ आहे. विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाते ज्यासी. म्हणून कुळ जाती वर्ण हे अघवेची गा अकारण, येत अर्जुना माझे पण सार्थक एक. याप्रमाणे म्हणून कुळ जाती वर्ण हे अघवेची का अकारण, माझ्या स्वरूपाला, माझ्या भक्तीला प्राप्त होण्यासाठी उत्तम कुळच लागतं, उत्तम जातीच लागते, उत्तम वर्णच लागतं. हे अघवेची अकारण, हे काही मुख्य कारण मानलं जात नाही. मग काय हे अन्यथा सिद्ध कारण आहे, हे अवांतर कारण आहेत म्हटलं. म्हणजे उत्तम कुळ नसायला पाहिजे असं नाही, उत्तम जाती नसायला पाहिजे असं नाही, उत्तम वर्ण नसायला पाहिजे असं नाही. त्याचं वेगळं व्यवहारामध्ये महत्व आहेतच. पण समजा एखाद्याला कुळ जात वर्ण हे काहीही चांगलं नाही, पण एवढं करूनही सुद्धा माझी भक्ती, त्यांचं मन, त्यांचं बुद्धी माझ्या प्रेमाने ओथंबून भरलेली असेल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अप्रमाण आहे. मग काय आहे, हेत अर्जुना माझे पण सार्थक एक, त्यांनी मला आपलं करून घेतलं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. याप्रमाणे त्यांनी मला आपलंसं करून घेतलं ना, मग आता त्यांचं जीवन सार्थकी झालं. हेत अर्जुना माझे पण सार्थक एक, त्यांनी माझे पण प्राप्त करून घेतलं ना, त्यांचं जीवन सार्थक झालं. तेची भलतेने भावे, मन मज आतू येत होवावे, आले तरी अगवे मागील वावो. बघा, भलतेने भावे, भावे म्हणजे कोणत्याही भावाने, मग रागाने, द्वेषाने, मत्सराने, ईर्षेने, उपहासानं, अशा कोणत्या का भावना होईना तुमचं मन माझ्यामध्ये स्थिर होऊ द्या. भागवतामध्ये एका वाक्यात श्रीमद भागवत ग्रंथाचा सार काय आहे, तर भागवतकाराने सांगितलं, केनापि उपायेन मन कृष्णे निवेशयत, कोणत्या का उपायानं होईना भगवंताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर झालं पाहिजे. त्यालाच योगसूत्रामध्ये तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम असं म्हणतात. कोणत्या का उपायाने होईना
मन भगवंताच्या ठिकाणी लागलं पाहिजे. रावण आणि कंस यांनी द्वेषाने, मत्सराने भगवंताचा राग द्वेष केला, परंतु त्या द्वेषाच्या पोटी रावणाला जिकडे तिकडे रामप्रभूंची प्रतीती येत होती, तर कंसाला जिकडे तिकडे भगवान कृष्णांची प्रतीती येत होती. म्हणून तुम्ही कोणत्या का पद्धतीने होईना त्या भगवंताच्याकडे मन लावण्याचा प्रयत्न करा. मग भलतेने भावे मन मज आत येत होवावे. मन मज आत येते होवावे. कोणत्या का पद्धतीने होईना आपलं मन त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे. आणि एकदा की ते मन भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी आलं तरी आघवे मागील वावो. मग आता याचं कुळ योग्य नाही, याचा वर्ण वेगळा नाही, चांगला नाही, याची जात नाही, हा पाप योनी आहे, या सगळ्या पूर्व भगवत प्राप्तीच्या अगोदरच्या ज्या काही वृत्तांत, जीवन वृत्तांत आहे, ते जीवन वृत्तांत आता व्यर्थ ठरतो. मागील वावो, मागील सगळा वृत्तांत आता व्यर्थ ठरतो. कारण आता भगवंत प्राप्ती करून घेतली ना, मग आता तो खऱ्या अर्थानं बृहदारण्य उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे की तो अस्मात, तो परमात्मा कसा आहे, अक्षर नाव आहे, परंतु अक्षरम अविदित्वा, या अक्षर असणाऱ्या परमात्माला जर जाणलं नाही तर सकृपणा, हा तो कृपण आहे असं म्हटलं. आणि त्या परमात्म्याला जाणून अस्मात लोकात प्रेत्य, त्या परमात्म्याला जाणून जो ह्या देहात लोकातून जातो, स ब्राह्मण, हा तो ब्राह्मण आहे असं म्हटलं. आणि परमात्म्याला न जाणताच जो या देहातून जातो, स कृपणा असं म्हटलं आहे. त्याप्रमाणे भगवंताची सेवा, भक्ती, प्रेम प्राप्त झालं की त्याचं सगळं मागचा चुकीचा वृत्तांत हा आता निष्फळ ठरतो, त्याला काही अर्थ राहत नाही, कारण आता भगवंताची प्राप्ती झाली आहे. कशी, या संबंधाची आणखी काही दृष्टांताची रेलचेल देऊन सांगून ह्या श्लोकावरचं भाष्य ज्ञानेश्वर महाराज पूर्ण करतायत. तो शेष भाग उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.